नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। WRD एक्झामची फायनल रिस्पॉन्स शीट ही 14 तारखेला आलेली आहे। आज आपण असिस्टंट ड्राफ्ट्समॅन या पोस्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे। याच्यामध्ये 4 ते 5 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात। कॅटेगरी वाईज तुमचे किती क्वेश्चन बरोबर असले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे। ओपन कॅटेगरीमध्ये तुमचे 80+ क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। हे झाले तुमचे मेल कॅन्डिडेट करता आणि फिमेल कॅन्डिडेट करिता 78+ क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। नंतर बघा ओबीसीचे तुमचे 75+ क्वेश्चन, हे झालं मेल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 72+ क्वेश्चन तुमचे बरोबर असले पाहिजे। नंतर बघा मेल कॅन्डिडेट करिता 74+ क्वेश्चन आणि फिमेल कॅन्डिडेट करिता 72+ क्वेश्चन। SC कॅटेगरी मेल कॅन्डिडेटसाठी 72+ क्वेश्चन आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 70+ क्वेश्चन। ST कॅटेगरी मेल कॅन्डिडेटसाठी 68+ क्वेश्चन आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 64+ क्वेश्चन तुमचे बरोबर असले पाहिजे। बघा, हे मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेलं आहे। याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न कमी जास्त होऊ शकतात। बरेच मुलांनी मला त्यांचे मार्क्स कमेंटमध्ये आणि मेसेज करून सांगितले होते, त्यावरून मी हा तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे। असिस्टंट ड्राफ्ट्समॅन या पोस्टच्या जागा पण कमी होत्या आणि यासाठी अर्ज पण कमी आलेले आहेत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।